कोल्हापूरवरनं डॉक्टर जाधव, तानाजी माने, वडापुरीवरनं तोबरे गुरुजी, पंधरावाड्यावरनं निंबळकर पाहुणे, भोसले पाहुणे, भोसले रनवरे पाहुणं, रनवरे आणि आपल्या करेवाडीवरनं करे पाहुणा नाना तंत्रज्ञानचा ऊस प्लॉट बघायसाठी आले ती. तर आता तोबरे गुरुजी सांगतील बाबा नाना तंत्रज्ञानचा प्लॉट कसा आहे, बोला गुरु. नाना तंत्रज्ञानाचा जो प्लॉट आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाण्याची बचत आहे. खत दररोज म्हणजे सारखं 10 दिवसाला आणि थोडं थोडं द्यायचं, त्यामुळे खताची बचत होते. आणि अंतर जास्त असल्यामुळं सूर्यप्रकाश, ऑक्सिजनचा पुरवठा हा चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं झाल्यामुळं कोंबाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढलेली दिसून येते. आणि ऊसाचा जो पेरा आहे त्याची लांबी आणि रुंदी, जाडी ही सुद्धा वाखाणण्याजोगी या ठिकाणी दिसून येते. आणि खरंच नाना तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी पारंपरिक पद्धतीने जी शेती करतात त्यांच्यासाठी हा बदल जर केला तर त्यांना टनेजमध्ये 100% फरक पडण्यासारखं दिसून येते. कोणाला बोलायचं का? जय बाळमामा, जय मनोहर मामा. चला पटाचा मग ही 6 फूट आणि ही 2-2 फुटाचा पेड ऊस दाबला की 10 फूट हवा ऊस तुटून जायपर्यंत खेळते राहते. म्हणून पहिली आपली बापदादा कटरी आलायची, कटरी आले त्याला मनकाटाने वाटरसाठी निघायचं, ते आपण शेवट गुराला मोडून घालायचं. आता करून घेऊन वाटरसाठी आहे तुमच्यासाठी काय निघायचं बापू, निघायचं होता आठवलं. तसं आपण आता की मागणं वाटरसट पाडतो मोठं. त्या वाटरसटला जर 10 दिवसाला थोडं 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 काय वाचलं तर मस्त 1 किलोची 2 महिने घालायची, पण घालायची कंटिन्यू सातत्य ठेवायचं. जर 10 दिवसाला 1, 10, 20, 30, 1, 10, 20, 30 थोडं 2-4 दिवस इकडे तिकडे होते. एवढं कीड एवढं केलं 200 टन उचली तरी किती निघाल सरासरी आपले?